नमस्कार सुरू राहू। मी स्वाती कुलकर्णी, सिंहगड रोड, पुणे येथे राहते। 2021 मध्ये संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधी सोहळ्याचा सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष होतं। त्या निमित्ताने आळंदीतील हरिभक्तपरायण दत्ताभाऊ भगवान चिंचवडे यांनी 725 पारमार्थिक स्नेहांच्याकडून हस्तलिखित ज्ञानेश्वरी लिहून घेण्याचा संकल्प सोडला होता। त्याच्यामध्ये सहभागी होण्याचं मला भाग्य मिळालं। मी स्वतःला खूपच भाग्यवान समजते। त्यामुळे दत्ताभाऊंचे मनोमन आभार। याआधी आदरणीय श्री गोविंददेवगिरीजी महाराज यांच्या गीता परिवाराकडून भगवद्गीता उच्चारण शिकवले जाते। त्या वर्गामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आणि भगवद्गीतेचं उत्तम उच्चारण करायला आम्ही शिकलो। याच्यानंतर दैवयोगाने दत्ताभाऊंच्या या कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आणि मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजते। त्यांच्या मार्गदर्शनाखाली भगवद्गीता लेखन त्यांची वही मिळाली आणि भगवद्गीता लेखनाची सुरुवातही झाली। दत्ताभाऊंनी केलेल्या मार्गदर्शनानुसार श्री ज्ञानेश्वरी लिखाण करण्याची सुरुवात झाली। ही अनुक्रमणिका प्रथम अध्याय या ठिकाणी पूर्ण झालेला आहे। हे लेखन करत असताना भगवद्गीतेतील श्लोक ज्ञानेश्वरीमध्ये आहेतच, त्या श्लोकांमधील संस्कृत शब्दांचा अर्थही दिलेला आहे, तो समजून घेतला आणि त्यानंतर संत श्री ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या मराठीमधील ओव्या निळ्या शाईमध्ये लिहिलेल्या आहेत। मराठीमध्ये जरी असल्या तरीही ज्ञानेश्वरांच्या काळातलं मराठी समजून घेणं थोडंसं अवघडच जाते। पण या ओव्यांमध्ये आलेले अवघड शब्द आमच्या दृष्टीने असणारे त्याच्यामध्ये अर्थ दिलेले आहेत। त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेऊन मग त्या ओवीचा पूर्ण अर्थ लावला आणि त्यामुळे एका परीने ज्ञानेश्वरीचा अभ्यास झाला म्हणायला हरकत नाही आहे आणि त्यातल्या सर्व उपमा उत्प्रेक्षा या सर्व गोष्टींचा अतिशय सुंदर आस्वाद घेता आला। ज्ञानेश्वरांनी लिहिलेली कासवीची उपमा, कासवी दूर राहते आणि आपल्या पिलाला केवळ नजरेने अमृत पाजत असते, नजरेने आपली माया त्याला देत असते, त्याच्यामधून तिच्या पिल्लाचं पोषण होतं। दुसरं त्यांनी दिलेलं अतिशय सुंदर उदाहरण जे मनाला खूप भावतं ते आहे चंद्रमाचं। चंद्राच्या चांदण्याने कमलिनी विकसित होत असते आणि पूर्ण फुलून दुसऱ्या दिवशी चंद्र मावळला की ती स्वतःसुद्धा मिटून गेलेली दिसून येते। चंद्राच्या ह्या चांदण्यामधून तिला अमृत मिळत असतं। काही कमळं सूर्यविकासी असतात आणि त्यामुळे ती सूर्याकडून त्यांचं अमृत मिळवतात। कितीतरी सुंदर उपमा उत्प्रेक्षा ज्ञानेश्वरांच्या लेखनामध्ये आपल्याला दिसून येतात आणि त्या सर्वांचा आस्वाद घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक अवघड शब्दाचे आमच्या दृष्टीने असणारा अवघड शब्द जो आम्हाला कळत नव्हता त्या अवघड शब्दाचा अर्थ तिथे समजून घेतला आणि प्रत्येक ओवीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि त्यामुळे या ज्ञानेश्वरीचं लिखाण करताना एका परीने अतिशय सुंदर असा अभ्यास झाला आणि ज्ञानेश्वरी खूप चांगल्या पद्धतीने समजून घेता आली। ज्ञानेश्वरीचं वाचन केलेलं होतं पण नुसतं वाचन याच्यामधून ती समजून घेता आली नाही। जेवढं आत्ता तिचं लिखाण करताना आम्हाला खूप आनंद मिळाला, भाषा शिकल्याचाही आनंद मिळाला, ज्ञानेश्वरी समजून घेण्याचा आनंद मिळाला आणि ह्या सर्वाचं कारण आमचं
भाग्य आहे की दत्ताभाऊंनी त्यांच्या ह्या कार्यामध्ये आम्हाला सहभागी करून घेतलं. लिहिताना अनेक अडचणी आल्या. एक वेळ अशी आली की हाताचं बोट हलतच नाहीये, मग आता कसं लिखाण करणार मी. पण तरीही ज्ञानेश्वरांचंच उदाहरण डोळ्यासमोर ठेवलं की ते जर इतक्या अडचणींमधून तोंड देऊन 17व्या वर्षी एवढी मोठी ज्ञानेश्वरी लिहू शकतात, तर मला केवळ त्यांचं अनुकरण फक्त लिखाणाचं करायचे, ते पण नाही का जमणार असं वाटत राहिलं. पण शेवटी त्याच्यावरही मात केली. उशीर का होईना, उशिराने का होईना, पण ज्ञानेश्वरीचं लिखाण मला पूर्ण करता आलं, हे मी माझं भाग्य समजते. आणि आज हे आपल्या सर्वांच्या समोर ठेवताना मला अतिशय आनंद झालेला आहे की आपल्या सर्वांनीच हे लिखाण केलेलं आहे. माझ्या लिखाणाला थोडा उशीर झालेला आहे, पण तरी ते माझ्याकडून पूर्ण करून घेतलेले ज्ञानेश्वरांनीही मी त्यांचीच कृपा समजते आणि ज्ञानेश्वरांना मनोमन वंदन करते. आणि माझं हे लिखाण आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. त्याचं सर्व श्रेय मी दत्ताभाऊंना देईन की त्यांनी हे लिखाण आम्हाला करण्याची संधी दिली, आमच्यापर्यंत वही आणून पोहोचवली आणि हे सगळं करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं आणि ते त्यांच्याचमुळे केवळ लाभलेलं आहे. नाहीतर एवढं लिखाण आम्ही केलं असतं सहजपणाने असं नाही वाटत. पण त्यांच्या ह्या कार्यामध्ये आम्ही सहभागी झालो आणि त्यांची वही आमच्यापर्यंत पोचल्यावरती आमचं लिखाणही आता पूर्ण झालं. याच्याबद्दल दत्ताभाऊंना खूप खूप मनापासून धन्यवाद.